हाय हॅलो सगळ्यांना नमस्कार आणि वेलकम टू माय ब्लॉग. तर रात्री पाहिलं असेल तर प्रियंकाची डिलेवरी झाली आहे आणि छोट्या बाळाला ना आता लगेच मॅडम कपडे घालायला होते. पहिलं काय होतं, कपडे घालत नव्हते 5पर्यंत, पण आता मॅडम लगेच बोलतात कपडे नाही घातले. तर तिच्यासाठी काय आम्ही कधी आधी शॉपिंग केली नाही आणि घरचे पहिले जुने लोक आहे ना आधी कधी बाळाची शॉपिंग पण करून नव्हते देत. तर तिची काय आम्ही शॉपिंग केली नव्हती. तर तिला आहे ना नवीन ड्रेस घेतला दुसऱ्या दिवशी सकाळी आणि स्वच्छ धुवून आहे ना तो हॉस्पिटलमध्ये तिला घालायला दिला होता. तर नंतर श्रवण आणि मी ना स्कूलमध्ये आलो होतो कारण त्याची बुक घ्यायची होते आणि बुक घेतल्यानंतर लगेचच आम्ही घरी आलो होतो. आणि या श्रवणला असं दिवसभर काम लागलं होतं. तर दिवसभर श्रवणही ना बुकला छान असे कवर लावले होते आणि एकदम परफेक्ट व्यवस्थित कवर लावले होते. आणि मुलांना आहे ना नवीन स्कूलमध्ये जायचं म्हणलं, नवीन बुक ते नवीन बॅग खूप छान वाटतं त्यांना. तर नवीन बॅग कधी आणायची, नवीन ड्रेस कधी आणायचं चाललं आहे श्रवणचं. तर आता जाऊ 1-2 दिवसात त्याला पण घेऊन. आईकडनं दिलं, गेट पास दिले आणि बुक्स त्याच्या कपडे व्यवस्थित ठेवून द्या. आता कवर लावून झालं सगळे दाखव. कशाने लावले? ट्रान्सपरंट होता ना. दोन होते, एक भाऊ होता आणि एक ट्रान्सपरंट नाव नाही टाकले का? नाही टाकणार थोडं. आणि त्याच्यानंतर मी दुकानावर गेले होते. तर दुकानावरून आले तर 6-6:30लाच मी लवकरच स्वयंपाक करायला लागले होते. आणि अशा पद्धतीची मिरची कोण कोण करतं नक्की सांगा. तर ह्या मिरचीमध्ये आहे ना मी शेंगदाण्याचा कूट, लसूण आणि थोडीशी आपली लाल मिरची ना ती घातली होती आणि मीठ. तर असं वाटण करून घेतलं होतं आणि ते मिरचीला आहे ना थोडंसं कापून त्यामध्ये आहे ना भरून घेतलं होतं. तर खूप छान होते ही मिरची. तेलामध्ये थोडीशी परतून घेतली ना छान लागते. आणि आज शेजारी मनीषा काकूंच्या घरी पण धोंडे होते. तर तिकडं पण जायचं होतं. म्हटलं लवकर लवकर आवरू, हॉस्पिटलमधून लवकर आल्यानंतर धोंडे खायला जाऊ तिकडं. तर जेवणालाच बोलवलं होतं त्यांनी, पण हॉस्पिटलमध्ये डबा जायचं होतं त्याच्यामुळे सगळीच घाई होती. तर आम्ही ना मुलं आणि सागर आणि आम्ही 5-6 जण आहे ना हॉस्पिटलला जाणार होतो. तर भरून आहे ना शिमला मिरची केली होती मी ही. आणि ही मिरची ना खूप छान लागते. तर तिच्यामध्ये ना मसाल्यात मी शेंगदाण्याचं कूट, लसूण, मिरची आणि मीठ टाकलं होतं कारण ती तिखट नसते एवढी, त्याच्यामुळे मी थोडीशी मिरची घालते. तर सगळ्यांनाच आवडते ती मिरची आणि छान अशी तेलात थोडा वेळ परतून घेतली होती आणि कोथिंबीर टाकली होती. तर थोडंसं शेंगदाण्याचं कूट नंतर टाकणार होते कारण ती परतूपर्यंत आहे ना तेलात जळून जातो, त्याच्यामुळे नंतरच टाकणार होते. आणि डाळ भाताचा पण कुकर लवकरच लावून दिला होता. तर थंड झाल्यानंतर लगेच वरणाला ना मी फोडणी देऊन घेतली होती आणि मुलांना पण आहे ना जीव घालूनच नेलं होतं हॉस्पिटलला. म्हटलं कधी होते कधी नाही. तर शिवांशीतच होता आणि त्याचं थोडे ना पोट पण दुखत होतं. तर त्याने आज दिवसभर एवढं काही खाल्लं नव्हतं, त्याच्यामुळे मी त्याला ना जीव घातला आणि संध्याकाळी जाणार होतो हॉस्पिटलमध्ये. तर आज होता सागरचा बड्डे आणि त्यांचं आहे ना ऑप्शन केलं. केक काय घरी कट केलं नाही. मग बेबीचा फोटो घेतला नाही घेणार तरी इकडे पाश्रवणगड. आणि केक म्हटलं हॉस्पिटलमध्ये गेल्यावर कट करू कारण तिथं प्रियंका पण असेल. तर म्हटलं घरी पण सगळे मुलं जायचेच होते, त्याच्यामुळं घरी काही कट केला नाही मी. आणि हॉस्पिटलमध्येच म्हणजे गेल्यावर केक केला. तर मुलांनी मस्त कॅडबरीन ते घेतलं होतं आणि छोटाच केक घेतला होता. तर म्हटलं खायला पण एवढे कोण नाही आणि त्यातला पण उरला होता. बळच खा केलं तरी खाल्लं नाही मुलांनी. आणि मुलांना कसं आहे ना रोज बाळ पाहिलं आहे ना आवडतं, तर ते म्हणते तर रोज जायचं. तर काल रात्री पण नेलं होतं त्यांना आणि परवा पण नेलं होतं. तर उद्या एखाद्या वेळी डिस्चार्ज पण होईल तिला. तर उद्या सुट्टी मिळणार आहे तिला. तर आजचे दिवस म्हटलं त्यांना पण घेऊन जावं. तर आणि आता शिवांश पण 10-12 दिवस तिकडेच जाणार आहे कारण 5ला त्या आणि 22 दिवशी ना त्याला पाय पडायचं होतं, तर तो तिकडेच जाईल. तसं आम्ही पण मध्ये 1 दिवस जाणार आहे, पण तोपर्यंतच येतं जाणं चालूच राहणार आहे प्रियंका जोपर्यंत तिकडे येतोपर्यंत.
लयच गार रे. तुम्ही आले त्यावेळेस हे गेलेले होते का? हा साईडची मम्मी ती गेली होती. नॉर्मल आहे मॅडमला दाखवलं लगेच ना. Wishing you all together happy birthday. Happy birthday. Happy birthday, dear Sagarada. Happy birthday to you. बाळ उठायला पाहिजे. शिव बाळ बाळाला केक खाऊ. हा? तो खायला लावू ना? नाही? हा? अगं सगळं खायचं. तिथं राडा करायचं बस काय नाही करायचं. नानी याच्याकडे फक्त वर जातोय तिथं मागे ए धरा केक पटपट लवकर या पुढे मारून पटकन. म्हणजे मधलं वाजलं पाहिजे. त्याला हे घेऊन दे मोशन ए आम्ही केक घे ना. मग आता तरी हे खाऊ का कॅडबरी? घरी गेलं खा लगेच खा. ते नाही कॅडबरी खाली. तर केक कट झाल्यानंतर नानींनी आणि प्रियंकाच्या मम्मीनी ना जेवण केलं आणि बऱ्याच वेळ आम्ही तिथं बसलो. त्याच्यानंतर आहे ना सागरन ते थोडंसं बाहेर गेले तर ते वडापाव खाऊन आले. तर इथला आहे ना खूप छान असा टेस्टी वडापाव होता. तर मुलांना पण खायचा होता तर घेतला आम्ही आणि त्याच्यानंतर धोंडे खायला गेलो जाता जाता. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा.